पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानी विजाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर आयएसआयची करडी नजर। भारताने हकालपट्टी केलेला पाकिस्तान उच्च आयुक्तालयातील दानिश ज्योतीच्या संपर्कात असल्याची माहिती। ज्योतीच्या चौकशीनंतर अनेक गुपितं उलगडण्याची शक्यता। मदतीचा पुढचा हप्ता देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी नवीन 11 अटी। भारताशी वाढत चाललेल्या तणावाच्या मुद्द्यावरही भाष्य। पाकिस्तानचं पाणी रोखल्यानं तिथले अनेक विद्युत प्रकल्पांना मोठा फटका बसण्याची शक्यता। भारताच्या रणनीतीमुळे शत्रूला बसणार अंधाराचा शॉक। पाकिस्तानचे 42 बॉम्ब निघाले फुसके। पूंछमध्ये हल्ल्यासाठी वापरलेले मात्र न फुटलेले बॉम्ब भारताकडून निकामी। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवणाऱ्या सैन्याच्या समर्थनार्थ देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन। नागपूर, डोंबिवली, अमरावती, मालेगावातील तिरंगा यात्रेत बडे नेते सहभागी। अहमदाबादमध्ये अमित शहांच्या नेतृत्वात रॅली। पुण्यातील पुरंदर विमानतळामुळे बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा। शरद पवारांचा पालकमंत्री अजितदादांना फोन। जिल्हाधिकारी लक्ष घालत असल्याचं अजितदादांचं आश्वासन। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम 30 जूनपर्यंत पूर्ण करा। अजित पवारांसमोर NHAI अधिकाऱ्यांची नवी डेडलाईन। सोलापूर MIDC मध्ये लागलेल्या आगीत मृतांचा आकडा 8 वर। मालक उस्मान भाई मंसुरींसह 4 जणांचा मृत्यू। कुलिंग ऑपरेशन दरम्यान पुन्हा भडकली आग। अखेर 18 तासांनी नियंत्रणात। महाराष्ट्राला त्रासदायक ठरूनही अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटकचा अडमुठेपणा। सांगली कोल्हापूर सीमेवर सर्वपक्षीय आंदोलन। आणखी तीव्र विरोधाचा सतेज पाटलांचा इशारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।